फेकीचा प्रकार घडलाय। या दगडफेकीत 3 ते 4 पोलीस जखमी झाले असून 5 वाहनांचंही नुकसान झालंय। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून समाजकंटकांनी ही दगडफेक केली। धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर ही दगडफेक करण्यात आली। यावेळी 500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता। मात्र मोठ्या प्रमाणात आलेल्या जमावामुळे परिस्थिती चिघळली। पालिकेनं न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती आणि स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या अन्यथा पाडकामाचा इशारा पालिकेनं दिला होता। तर नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गात देखील आज बदल केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, सध्या काय तिथे परिस्थिती आहे? प्राजक्ता, मी आता नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये आहे आणि याच काठेगल्ली परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या एका ओपन स्पेसवरती मुस्लिम धर्मियांकडनं एक दर्गा उभारण्यात आलेली होती आणि ही दर्गा अनधिकृत असल्याचा दावा या परिसरातल्या नागरिकांचा होता आणि त्यांनी ही दर्गा हटवण्याची मागणी केलेली होती। या सगळ्याच्या अनुषंगानं हे नागरिक जे आहेत ते न्यायालयात देखील गेले होते आणि न्यायालयानं ही दर्गा हटवण्याच्या सूचना ज्या आहेत त्या नाशिक महानगरपालिकेला दिलेल्या होत्या। या सगळ्याच्या अनुषंगानं गेल्या महिनाभरापूर्वी या परिसरामधल्या याच अनधिकृत दर्गेचा काही जो भाग आहे तो देखील काढण्यात आलेला होता। त्यावेळेला देखील एक तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। मात्र 1 एप्रिल रोजी नाशिक महानगरपालिकेने 15 दिवसाची मुदत देत सदर जे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे ते काढून घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या संबंधित विभागाला आणि संबंधित त्यांच्या इतर धर्मगुरूंना ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या। मात्र 15 दिवस उलटून देखील संबंधित धार्मिक स्थळ जे आहे ते हटवण्यात आलेलं नव्हतं आणि या सगळ्यामुळे एक तणावपूर्ण वातावरण होतं आणि आज या धार्मिक स्थळावरती पुन्हा एकदा कारवाई केली जाणार होती। काल रात्री पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला होता आणि त्याच दरम्यान जवळपास 400-450चा एक मोठा जमाव जो आहे तो या परिसरामध्ये एकत्र आला आणि या जमावानं अचानकपणे पोलिसांवरती दगडफेक करायला सुरुवात केली। यामध्ये नाशिक शहर पोलिसांचे जवळपास 20हून अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते जखमी झालेले आहे। रात्री पोलिसांना अश्रुधुराच्या नळकंड्याचा जो मारा जो आहे तो देखील करावा लागलेला होता आणि या सगळ्या परिसरामध्ये काल रात्रीपासून तणावाचं वातावरण आहे। जी सूत्रांकडनं माहिती काही वेळापूर्वी प्राप्त झालेली आहे त्या माहितीनुसार या संपूर्ण परिसरामध्ये जे धार्मिक स्थळ आहे अनधिकृत ते देखील जवळपास 90 ते 95% या परिसरामधून हटवण्यात आलेला आहे। या धार्मिक स्थळाचा काही भाग जो आहे तो हटवण्याची कारवाई अद्याप देखील या ठिकाणी प्राजक्ता सुरू आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला प्राजक्ता हा संपूर्ण परिसर दाखवणार आहे। पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। अतिरिक्त पोलीस बंदोबस्त कुमक जी आहे ती रात्री सुद्धा या परिसरामध्ये बोलवण्यात आलेली होती। याचं कारण आहे काल रात्री पोलिसांच्या एका जमावानं पोलिसांच्या एका तुकडीवरती अचानकपणे दगडफेक करायला सुरुवात केलेली होती। जर आपण दृश्य बघितली या सगळ्या दगडफेकीची तर त्यामध्ये आपल्याला स्पष्ट आहे की एक मोठा जमाव जो आहे तो आपल्याला या परिसरामध्ये जमल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि याच जमावानं अचानकपणे पोलिसांवरती काल रात्रीच्या सुमारास हल्ला केला। या हल्ल्यामध्ये पोलीस जे आहेत ते देखील जखमी झालेले आहे। जी माहिती न्यूज 18 लोकमतला पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामध्ये जवळपास 20-25 पोलीस कर्मचारी काही अधिकारी जे आहेत ते जखमी झालेले आहे तर काही पोलिसांच्या वाहनांचं देखील या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या दगडफेकीमध्ये नुकसान झालं। अखेर पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये अश्रुधूर जे आहे ते हवेमध्ये सोडावे लागले आणि त्यानंतर या जमावावरती नियंत्रण मिळवावं लागलं। जवळपास 500 पोलीस कर्मचारी या परिसरामध्ये तैनात होते। मात्र जो जमाव या ठिकाणी आला तो जवळपास 400हून अधिकचा जमाव होता आणि या जमावाला नियंत्रण मिळवणं पोलिसांना त्यावेळेला अवघड झालं आणि त्यामुळे पोलिसांवरती अचानकपणे या जमावानं दगडफेक करायला सुरुवात केली। कारण हे धार्मिक स्थळ या भागातल्या मुस्लिम धर्मियांची आस्था आहे याचा भाग होता आणि म्हणून अशा पद्धतीनं जे आहे ते हे धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई जी आहे ती केली जाते। आता देखील आपण ही दृश्य बघतोय ही नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी आहे आणि याच अतिक्रमण विभागाच्या गाडीमध्ये या अनधिकृत धार्मिक स्थळाचा जो ढाचा होता तो जो काढण्यात आलेला आहे त्याचे काही अवशेष जे आहे ते पोलिसांकडनं या पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणून हटवले जात आहेत। त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। नाशिक महानगरपालिकेची आता देखील आतमध्ये कारवाई जी आहे ती सुरू आहे। महिनाभरापूर्वी देखील नाशिक महानगरपालिकेनं याच अनधिकृत धार्मिक स्थळाचा ज्याला नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेला आहे त्या धार्मिक स्थळाचा ढाचा जो आहे तो पाडलेला होता आणि त्यानंतर आता या परिसरामध्ये जी इतर साहित्य होतं किंवा इतर जे भाग होते या धार्मिक स्थळाचे ते काढण्याची कारवाई जी आहे ती आतमध्ये सुरू आहे आणि त्याचाच काही भाग जो आहे तो आपल्याला नाशिक महानगरपालिकेच्या
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडनं हटवल्याचं चित्र जे आहे ते दृश्यांमध्ये पाहायला मिळतं। ही नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी आहे आणि त्याच गाडीमध्ये जो आतमध्ये असलेला धार्मिक स्थळाचा जो ढाचा आहे, जो पोलिसा बंदोबस्तामध्ये नाशिक महानगरपालिकेने हटवलेला आहे, त्याचा हा सगळा जो भाग आहे किंवा तो जो मलबा आहे आतमधला तो काढण्याची आतमध्ये कारवाई सुरू आहे। मध्यरात्री नाशिक महानगरपालिकेनं ही कारवाई जी आहे ती सुरू केलेली होती आणि नाशिक महानगरपालिकेनं महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही कारवाई जी आहे ती रात्रभर या परिसरामध्ये सुरू होती। आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या धार्मिक स्थळाचा जवळपास 90 ते 95% भाग जो आहे तो पोलीस बंदोबस्तामध्ये हटवण्यात आलेला आहे आणि त्याचे हे जे काही अवशेष आहेत ते आता अशा पद्धतीनं जे आहे पोलिसांकडनं हटवले जात आहे आणि आता देखील पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहे। आणि एकूणच जर आपण बघितलं तर काल रात्री पोलिसांवर झालेली दगडफेक आणि या सगळ्याच्या अनुषंगानं पोलिसांनी देखील अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात केलेला आहे आणि नाशिकच्या काठेगल्ली आणि काही नाशिक शहरातले इतर मुस्लिम बहुल भाग जे आहे, ज्यामध्ये ननावली असेल, भद्रकाली असेल, वडाळा असेल, या संपूर्ण भागामध्ये देखील पोलिसांनी इतर भागामध्ये देखील पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। कारण धार्मिक स्थळ जरी इथलं हटवलं गेलं असलं तरी इतर ठिकाणी देखील दगडफेक होऊ शकते, इतर ठिकाणी देखील तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण केलं जाऊ शकतं आणि या सगळ्याच्या अनुषंगानं जे शहरातले मुस्लिम बहुल भाग आहे त्या सगळ्या मुस्लिम बहुल भागांमध्ये पोलिसांकडनं जो आहे तो मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। लक्ष्मण, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या प्रकारे 500 पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात होता आणि 400च्या वर हे समाजकंटक जमावानं खरं तर या परिसरात घुसले, याची काहीच चाहूल पोलिसांना लागली नाही का? कारण साधारण कितीच्या सुमारास ही घटना घडली आहे? जर आपण बघितलं तर काल रात्रीच नाशिक पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात केलेला होता। पोलिसांना या सगळ्याची कल्पना होती की या धार्मिक स्थळावर ज्या वेळेला कारवाई केली जाईल त्यावेळेला एक मोठा जमाव जो आहे तो समोर येऊ शकतो, याची कल्पना पोलिसांना होती आणि म्हणून पोलिसांचा जवळपास 400-500 पोलिसांचा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात होता। मात्र घडलं असं की हा संपूर्ण भाग बघितला तर आजूबाजूला छोट्या मोठ्या मुस्लिम वस्त्या आहेत आणि याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बहुल हा संपूर्ण भाग आहे। त्यामुळे एका घरातून 8-10 अशा प्रकारचे लोक जे आहेत ते अचानकपणे जमत गेले। शहराच्या इतर भागातलेही काही लोक जे आहेत आता या परिसरामध्ये यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे एक मोठा जमाव जो आहे तो या परिसरामध्ये मुस्लिम धर्मियांचा जमलेला होता। मात्र त्यामध्ये काही जे समाजकंटक होते त्यातल्या काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली आणि त्यामुळे या परिसरामध्ये तणाव जो आहे तो वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पोलिसांनी या सगळ्या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी जी दगडफेक झाली याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हवेमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या आहेत त्या फोडाव्या लागल्या आणि या जमावावरती नियंत्रण मिळवावं लागलं। ही जी व्हिज्युअल आपण दृश्यांमध्ये बघतोय स्क्रीनच्या एका बाजूला, त्यावरून एक गोष्ट आणि या परिसरामध्ये काल रात्री किती भीषण परिस्थिती होती हे यावरून स्पष्ट होतं। पोलिसांवरती थेट हल्ला केला गेलेला होता, पोलिसांच्या वाहनांवरती हल्ला केला गेला आणि यामध्ये जवळपास 20 ते 25 पोलीस कर्मचारी जे आहे ते जखमी आहे। काही अधिकारी जे आहे ते या सगळ्या दगडफेकीमध्ये किरकोळ स्वरूपामध्ये जखमी झाल्याची देखील माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांकडनं न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे। आणि एकूण जर आपण बघितलं तर कालच्या या सगळ्या दगडफेकीच्या घटनेनंतर आज पोलिसांनी पुन्हा एकदा या संपूर्ण परिसरामध्ये अतिरिक्त कुमक जी आहे पोलिसांची ती तैनात केलेली आहे। मी पुन्हा हा परिसर आपल्याला दाखवणार आहे आणि हा परिसर जर बघितला तर नाशिक शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि नाशिक पुणे महामार्ग तो नाशिक पुणे महामार्गाला लागून हा संपूर्ण परिसर आहे आणि नाशिक पुणे महामार्गाच्या आतमध्ये जवळपास 100-200 मीटरवरती ही जी अनधिकृत धार्मिक स्थळ जे आहे ते आतमध्ये आहे आणि याच अनधिकृत धार्मिक स्थळापासून नाशिक पुणे महामार्ग जो आहे तो अगदी जवळ आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काल रात्रीच पोलिसांनी या परिसरामध्ये वाहतुकीचं डायव्हर्जन केलेलं होतं। वाहतूक जी आहे ती या मार्गातून वळवलेली होती। आता जे आपल्याला हा जो माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय हा नाशिक पुणे महामार्ग आहे आणि याच नाशिक पुणे महामार्गालगत हा काठेगल्लीचा परिसर पुन्हा एकदा आपण जर दृश्य बघितली तर हा काठेगल्लीचा परिसर आहे। आणखी जर आपण दृश्य बघितले तर या भागातलं जे धार्मिक स्थळ हटवलं जात आहे ते हटवण्यासाठी आणखी काही JCB जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहे, मागवण्यात आलेले आहे। त्याची देखील आपण दृश्य बघतोय। पोलीस बंदोबस्तामध्ये हे धार्मिक स्थळ हटवण्याचं काम आतमध्ये सुरू आहे। धार्मिक जवळपास 90% भाग जो आहे तो हटवण्यात आलेला आहे, मात्र काही भाग जो आहे तो अद्यापही बाकी आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीनं पोलिसांकडनं JCB असतील किंवा इतर साहित्य जे असतील ते देखील मागवण्यात आलेलं आहे।
आहे त्याच्या माध्यमातून आता हा ज्या धार्मिक स्थळाचा जो काही भाग या परिसरामध्ये आहे तो काढला जाणार आहे। कारण नाशिक महानगरपालिकेचा ओपन स्पेस आहे, प्लेग्राऊंड आहे आणि त्याच ओपन स्पेस प्लेग्राऊंडमध्ये ही दर्गा जी आहे किंवा हे मुस्लिम धर्मियांचं धार्मिक स्थळ जे आहे ते उभारण्यात आलेलं होतं। केवळ 10% 20% भागामध्ये नाही तर जवळपास संपूर्ण 100% ओपन स्पेस जो आहे तो या धार्मिक स्थळाचा जो आहे तो त्याच्यावरती हे धार्मिक स्थळ उभारण्यात आलेलं होतं आणि यावरच या सगळ्या परिसरातल्या नागरिकांचा आक्षेप होता की आमच्या परिसरामध्ये असलेल्या लहान मुलांसाठी हा ओपन स्पेस आहे तो काढवावा, अशा प्रकारची मागणी या नागरिकांची होती। कारण हा संपूर्ण परिसर हा जो ओपन स्पेस आहे साधारणतः 10 ते 20 गुंठ्याचा हा ओपन स्पेस आहे आणि या संपूर्ण ओपन स्पेसवरती ही जी दर्गा आहे ती उभारण्यात आलेली होती। हे धार्मिक स्थळ उभारण्यात आलेलं होतं आणि हे धार्मिक स्थळ जे आहे ते हटवावं, आम्हाला ही जागा मोकळी करून द्यावी, अशा प्रकारची मागणी या परिसरातल्या नागरिकांची होती आजूबाजूच्या। आणि त्यांनी त्या सगळ्याच्या संदर्भात नाशिक महानगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या होत्या, मात्र महानगरपालिकेकडनं कारवाई होत नाही म्हणून त्यांनी न्यायालयात देखील धाव घेतलेली होती। आणि या सगळ्याच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेनं देखील न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित धार्मिक स्थळ हटवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। मात्र धार्मिक स्थळ संस्थानानं देखील काही दिवसांपूर्वी ही जागा वक्फ बोर्डची आहे अशा प्रकारची माहिती दिली होती, त्यामुळे ही कारवाई थांबलेली होती। मात्र न्यायालयानं संबंधित विभागाला आदेशित केलेलं होतं की ही जागा तुमची आहे का, आणि या सगळ्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला महापालिकेने कागदपत्र सादर केली त्यावेळेला मात्र ही जागा महापालिकेची असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर ही कारवाई जी आहे ती आता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। बरं लक्ष्मण, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, या आढाव्यासाठी।